वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषे 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 14 डिसेंबर 2024 साठी काही प्रीवियस इयर क्वेश्चन मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, म्हणजे हिंदी भाषेत आणि मराठी भाषेत नेमके तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहे मित्रांनो, हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घ्या. कारण की सीटेट डिसेंबर 2024 साठी मराठीचा तितका डेटा यूट्यूबमध्ये उपलब्ध नाही आहे, हे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो. म्हणून हे जे प्रॅक्टिस आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. हे जे सराव असणार आहे मित्रांनो ते मोस्ट IMP असणार आहे आपल्यासाठी. आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक पाहत राहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, 90+ आमचा TATचा निकाल लागलेला आहे यावर्षी. म्हणजे हिंदी आणि मराठी एकूण आमचे जे विद्यार्थी पास झालेले आहेत ते 90+ आमचा रिझल्ट यावेळी लागलेला आहे मित्रांनो. 10 नोव्हेंबर 2024च्या TATच्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 हे बघा मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो? मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. व्याकरण, भाषांतर, द्विभाषिक, संज्ञापनात्मक किंवा अनौपचारिक. हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक C म्हणजेच संज्ञापनात्मक. हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करत राहा, कारण की हे प्रॅक्टिस आहे. आणि तुम्हाला सीटेटमध्ये असेच प्रश्न जे आहेत ते भाषा बदलून मित्रांनो नेहमी प्रत्येक वर्षी विचारले जात आहे. तुम्ही 2011 ते 2024-23 पर्यंत जे सीटेटची परीक्षा झालेली आहे ते प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 हे बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी अशा प्रकारे इथे दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देतात. यातून शिक्षकाचे कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येते? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि प्रश्न वाचून घ्या मित्रांनो की चुकीच्या प्रतिसादावर, कोणाच्या चुकीच्या प्रतिसादावर? विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देतात. यातून शिक्षकाचे कोणते गोष्टीचे आकलन दिसून येते? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांची नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजणे, भाषिक विकासाला चालना देणे, अध्ययनाच्या विविध पद्धतीचा समावेश करणे किंवा बोधात्मक विकासाला गती देणे. तर हे बघा मित्रांनो, विद्यार्थी जे आहे ते चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक उत्तर देतात असं तुम्ही या ठिकाणी समजा. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की विद्यार्थ्यांच्या नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजणे. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 हे बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे की जेव्हा तुम्ही वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात बारकाईने वाचता तेव्हा वापरलेले वाचनाचे तंत्र कोणते? हे बघा मित्रांनो, प्रश्न काय दिलेला आहे की विशिष्ट जाहिरात म्हणजे संपूर्ण न्यूजपेपर आपण बारकाईने वाचता या ठिकाणी असा दिलेला नाही. इथे फक्त असा दिलेला आहे की जेव्हा तुम्ही वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात म्हणजेच विशिष्ट म्हणजे खास जाहिरात बारकाईने वाचतात तेव्हा वाचनाचे तंत्र कोणते असते? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. सखोल, क्रमवीक्षण, विस्तारित आणि सारग्रहण. तर हे बघा मित्रांनो, सखोल या ठिकाणी नसणार, कारण की तुम्ही काय करणार आहे या ठिकाणी विशिष्ट जाहिरात बारकाईने वाचताय. आणि विस्तारित हा सुद्धा नसणार आणि सारग्रहण सुद्धा हे नसेल मित्रांनो. हे असणार आहे स्कॅनिंग. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 क्रमवीक्षण आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की आपण एक विशिष्ट जाहिरात या ठिकाणी वाचत आहोत. प्रश्न क्रमांक 4 हे बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिकण्यासाठी वायगोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि वायगोस्की, पियाजे, स्किनर याबद्दल एक प्रश्न तुम्हाला प्रत्येक वेळी जे आहे ते भाषेत सुद्धा विचारला जातो मित्रांनो. चॉमस्की हे काही नाव तुम्ही लक्षात ठेवा.
प्रश्न आहे की भाषा शिकण्यासाठी वायगोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? 4 ऑप्शन दिलेले आहे. सामाजिक अभिसरण, पाठ्यपुस्तक, रेडिओ किंवा शब्दकोश. तर हे बघा मित्रांनो, वायगोस्कीचा संबंध जे आहे ते समाजाशी असणार आहे, म्हणजे सामाजिक अभिसरण. जेव्हा जेव्हा वायगोस्कीवर प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो, तर त्याचं उत्तर सामाजिकच असणार, कारण वायगोस्कीने समाजाला खूपच महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे असेल किंवा 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. हे बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा आकलन म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. किंवा भाषा आकलन किंवा भाषेचे आकलन म्हणजे काय, असा प्रश्न हा असणार आहे. फक्त आवश्यक शब्दाचा वापर करता येणे. हे बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी फक्त केवळ हे शब्द आले ते उत्तर कधीही नसणार, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपण पॉझिटिव्ह उत्तर देत आहोत. ओके. मुलांना मातृभाषा नीट येण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे. हे बघा मित्रांनो, मातृभाषा नीट येण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे असं या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. व्याकरणाच्या विश्लेषणासाठी. हे बघा मित्रांनो, व्याकरण सुद्धा कधीही उत्तर नसतो, हे तुम्ही काही पॉईंट जे आहे ना ते लक्षात ठेवा मित्रांनो. आणि डायरेक्ट टीईटी सीटेटच्या परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकतात मित्रांनो. आणि आकलनासाठी पद्धतशीर दृष्टिकोन स्वीकारणे किंवा मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल किंवा विधान क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे की एक प्रभावी भाषा शिक्षक मीन्स लँग्वेज टीचर, एक प्रभावी भाषा शिक्षक. आता भाषा शिक्षक बाबत यावेळी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याकडून पाठ करून घेतील. हे बघा मित्रांनो, रट्टा मारणे या ठिकाणी दिलेला आहे. पाठ करणे म्हणजे हा चुकीचा ऑप्शन झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, व्हेरी गुड, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टीचाही विचार करतील. हो, बरोबर असणार आहे. पाठ्यपुस्तकाच्या आधाराचे प्रश्न पत्रिका तयार करतील. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की फक्त पाठ्यपुस्तकाच्या आधारावरच प्रश्नपत्रिका तयार केली जाते, तर हे सुद्धा या ठिकाणी चुकीचे असणार आहे. आणि ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा या ठिकाणी चुकीचे असणार आहे. पाठ्यपुस्तका पलीकडचा विचारही करणार नाही. तर हे बघा मित्रांनो, हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आले. म्हणजे आपल्याला फक्त या ठिकाणी पॉझिटिव्ह आन्सर आपल्याला द्यायचे आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की इथे दिलेलं आहे की पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टीचाही विचार करतील. हे बघा मित्रांनो, काही नोट्स वगैरे वाचायची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही हिंदी आणि मराठीसाठी. फक्त तुम्ही प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस करून घ्या मित्रांनो. जवळपास 29 डेज आर टू लेफ्ट टू सीटेट एक्झाम. तर हे 29 दिवस फक्त तुम्ही क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करा मित्रांनो. आणि प्रश्नपत्रिका कशा प्रकारे येते आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे डिफरंट तुम्ही समजून घ्या सीटेटमध्ये, कारण की टीएटीमध्ये फक्त व्याकरण विचारलं जातो मित्रांनो, परंतु सीटेट मध्ये व्याकरण तुम्हाला 1 किंवा 2 मार्कासाठी विचारला जातो, त्यापेक्षा जास्त नाही. ते सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या आधारावर मित्रांनो व्याकरण विचारला जात आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. काहीच वाचायची आवश्यकता नाही, फक्त तुम्ही आपली स्किल या ठिकाणी वाढवा मित्रांनो. आणि हे क्वेश्चन कशा प्रकारे विचारतात आणि त्याचा आन्सर कशा प्रकारे असतो हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवत चाला. प्रश्न क्रमांक 7. हे बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे. मोस्ट IMP हा प्रश्न आहे. समावेशी शिक्षक तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, समावेशी वर्ग. ओके. हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्याची काळजी घेण्यास सांगणे. ओके. ऑप्शन क्रमांक 2. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. ओके. प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचवणे. ओके. ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बेस्ट चॉईस किंवा बेस्ट ऑप्शन असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, की वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे म्हणजेच समावेशी वर्ग या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हे बघा प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी विचारलेला आहे की शिकणाऱ्यांचे म्हणजेच विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान
तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? हे बघा मित्रांनो, जर एखाद्या विद्यार्थ्याचे भाषिक ज्ञान आपल्याला तपासायचे आहे त्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. फक्त महत्त्वाची नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती बाब सर्वात जास्त महत्त्वाची आहे, कारण की चारही बाब जे असणार आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे, परंतु या ठिकाणी प्रश्न काय की सर्वात महत्त्वाची आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. चेकलिस्ट, रेटिंग स्केल, पोर्टफोलिओ, संभाषण. तर लक्षात ठेवा मित्रांनो, विद्यार्थ्यांचे म्हणजेच शिकणाऱ्यांचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी सर्वात महत्त्वाची जी बाब असणार आहे ती असणार आहे पोर्टफोलिओ, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. काहीच नसतं मित्रांनो, फक्त तुम्ही हे जे आहे ना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन करून टाका. काही वाचण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आणि काहीच करायची तुम्हाला आवश्यकता नाही. सिंपल लँग्वेज पॅडॉगॉजी बद्दल ते प्रश्न विचारले जात आहे हिंदी आणि मराठीमध्ये. मित्रांनो जवळपास तुम्हाला म्हणजे जवळपास तुम्ही 60 पैकी 40-45 मार्क आरामाने घेऊ शकतात. मित्रांनो फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन करून टाका तुम्ही. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? हे बघा मित्रांनो, महत्त्वाची नाही असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 दिला होता की कोणती बाब सर्वात जास्त महत्त्वाची आहे आणि या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो अभिप्रेरण हे महत्त्वाचे असणार आहे. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा सुद्धा आवश्यक असणार आहे. शिकण्याकडे असणारा कल, हो रुची, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर असणार आहे मित्रांनो, परंतु भाषांतर यासाठी काही आवश्यक नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल आपलं चुकीचा उत्तर या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे राईट आन्सर जे असणार आहे ते आपलं ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. हे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचे सुचविण्यात येते? हे बघा मित्रांनो, मातृभाषेला सीटेट मध्ये खूप महत्त्व दिला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हे दोनच थिंक या ठिकाणी असतात मित्रांनो. फक्त प्रश्न कशा प्रकारे विचारला गेला आहे ते तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आणि डायरेक्ट आन्सर तुम्ही त्या ठिकाणी लावा, कारण की सीटेटची परीक्षा जी असते ते खूप मित्रांनो इझी असते. तुम्ही 60 पैकी म्हणजे हिंदी मराठीमध्ये 60 पैकी जवळपास 40 ते 45 मार्क्स तुम्हाला मित्रांनो भेटू शकतात. इथे विचारलेलं आहे की मातृभाषेत शिक्षण देण्याचे सुचविण्यात येते. 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यांच्या प्रादेशिक बोलीला उत्तेजन देण्यासाठी हा आन्सर नसणार मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1. ओके, कारण इथे काय दिलेलं आहे, प्रादेशिक बोलींना उत्तेजन देण्यासाठी म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी, हा चुकीचा झालेला आहे. नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी, ओके, कारण मुलांना कोणतीही भाषा येत नसते, हे चुकीचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, कारण मुलांना सुद्धा एकपेक्षा जास्त भाषा येत असते. त्यांच्यातील सर्जनशीलतेचे उत्तेजन देण्यासाठी, तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कारण की नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी वर्गात मुलांना मातृभाषा शिक्षण देणे सुचविण्यात येते. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो आमची सीटेटसाठी मराठी पॅडॉगॉजी आणि हिंदी पॅडॉगॉजीची प्लेलिस्ट सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तयार केलेली आहे मित्रांनो, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा ते तुम्ही पाहू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. व्हिडिओला प्लीज लाईक करा. सॉरी. हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे तिच्या पाहणीसाठी शिक्षक एक चाचणी तयार करतात. ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार घेतात असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांची जी कामगिरी आहे ती समाधानकारक आहे, समाधानकारक नसल्यामुळे तिच्या पाहणीसाठी एक चाचणी तयार करतात. ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार या ठिकाणी घेत आहे मित्रांनो? कौशल्य चाचणी, उपचारात्मक चाचणी, कामगिरीची चाचणी किंवा समग्र चाचणी. तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे, उपचारात्मक चाचणी. ओके, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. हे बघा मित्रांनो असेच मोठे प्रश्न तुम्हाला सीटेटमध्ये विचारले जात आहे. प्रश्न क्रमांक 12 इथे दिलेला आहे की एखादा पाठ शिकवल्यानंतर, ओके, एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार म्हणजेच सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे
हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे आणि तुमच्या नॉलेजसाठी सुद्धा हा प्रश्न मोस्ट IMP असणार आहे की एक शिक्षिका आहे ती काय सांगते मुलांना की तुम्ही सामान्य नाम आणि विशेष नाम शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे नेमके काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. व्याकरण नियमाची घोकपट्टी, हे बघा मित्रांनो, घोकपट्टी म्हणजेच रट्टाफिकेशन, हे आपला आन्सर या ठिकाणी नसणार. व्याकरण शिक्षण सुद्धा या ठिकाणी आपला आन्सर नसेल मित्रांनो. व्याकरण भाषांतर पद्धती किंवा ससंदर्भ व्याकरण, तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी शिक्षिका काय करत आहे, हे संदर्भ देत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. हे बघा प्रश्न क्रमांक 13 इथे दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अध्यापन अध्ययन पद्धतीचा वापर, ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक अंतरक्रिया, ऑप्शन क्रमांक 3 पुस्तक वाचन, ऑप्शन क्रमांक 3 नाटक किंवा चित्रपट पाहणे. तर बघा मित्रांनो, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सामाजिक अंतरक्रिया आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. 15 मार्कासाठी तुम्हाला पॅडागॉजी विचारली जाते मित्रांनो आणि 15 मार्कासाठी तुम्हाला 2 पॅसेज या ठिकाणी विचारले जात आहे. अशा प्रकारे तुमचा 30 मार्काचा मराठीचा पेपर असेल मित्रांनो. भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो. व्याकरण तुम्हाला फक्त पॅरेग्राफाच्या आधारावर किंवा उतार्याच्या आधारावर मित्रांनो 1-2 मार्कासाठी तुम्हाला व्याकरण विचारलं जात आहे मित्रांनो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उपसर्ग प्रत्यय अशा प्रकारचे व्याकरण तुम्हाला विचारले जात आहे. परंतु लक्षात ठेवा की 15 मार्कासाठी तुम्हाला पॅडागॉजी या ठिकाणी विचारली जात आहे आणि 15 मार्कासाठी 2 पॅसेज म्हणजे गद्य आणि पद्य. गद्य पॅसेज जे असणार आहे ते मित्रांनो ते 8 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि पद्य जे असणार आहे ते 7. एकूण 15 मार्कासाठी तुम्हाला 2 पॅसेज या ठिकाणी विचारले जातात सीटेट मध्ये. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा वर्गात, ओके एक मिनिट, भाषा वर्गात लेखनाची सुरुवात करताना शिक्षिकेने काय केले पाहिजे. 4 ऑप्शन दिलेले आहे. सांगितलेल्या विषयावर विविध बाजूंनी विचार करून विचारांना चालना देण्यास विद्यार्थ्यांना सांगणे. ऑप्शन क्रमांक 2 विषयाशी संबंधित फळ्यावर लिहिलेल्या परिच्छेद लिहिण्यास सांगणे. ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांना शाळेत येताना वेगवेगळे परिच्छेद वाचून येण्यास सांगणे किंवा ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर लिहिण्यास सांगणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 की सांगितलेल्या विषयावर विविध बाजूंनी विचार करून विचारांना चालना देण्यास विद्यार्थ्यांना सांगणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. हे बघा प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा डॅश डॅश असते. प्रश्न कसा आहे की जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा डॅश डॅश असते. आंतरिक, बाह्य, रोजगार केंद्री किंवा आत्मकेंद्री. तर हे बघा मित्रांनो, उत्तम रोजगार मिळण्यासाठी जेव्हा भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा जी असणार आहे ती बाह्य असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण सीटेट प्रिव्हियस इयरचे काही प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP हे प्रश्न असणार आहे, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेट 14 डिसेंबर 2024 रोजी विचारले जाणार आहे मित्रांनो. आणि सीटेट मध्ये जास्त काही करायची आवश्यकता नसते मित्रांनो, कारण तितका वेळ आता उरलेला सुद्धा नाही आणि क्वेश्चन पेपर तुम्ही फक्त एक 2011 ते 2023 पर्यंत जे प्रश्न आहे, जे प्रश्नपत्रिका आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी सेम सिलेबस आहे मित्रांनो. तर ते तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, त्यापेक्षा वेगळा काहीच करू नका मित्रांनो. तुम्हाला जवळपास 40 ते 45 मार्क हिंदी आणि मराठी भाषेमध्ये मिळेल मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. प्लेलिस्ट सुद्धा मी हिंदी आणि मराठीची तयार केलेली आहे मित्रांनो, ते तुम्ही पाहून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.